जालना में अवैध रेत माफियों के खिलाफ गंभीर आरोप सामने आए हैं। अंबड़ के तहसीलदार विजय चौहान ने पुलिस प्रशासन के कुछ अधिकारियों पर मिली भगत का आरोप लगाया है। उनका कहना है कि कुछ अधिकारी रेत चोरी को बढ़ावा दे रहे हैं। रिटायर्ड पुलिसकर्मी इस अवैध कारोबार में गाड़ियां चला रहे हैं और कुछ मौजूदा अधिकारी अपने रिश्तेदारों के नाम पर धंधा चला रहे हैं। चौहान ने साफ किया कि चाहे कितने भी हमले हो, रेत माफियों के खिलाफ कार्रवाई कड़ी होगी। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तहसीलदार श्री रमेश मुंडोड हे जे तहसीलदार आहेत ते वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करत असताना त्यांना 100 ते 150 वाळू माफियांच्या आणि वाळू चोरांच्या टीमनं घेरलेलं होतं आणि ती कारवाई करत असताना पोलिसांची त्यांनी मदत मागितली, परंतु दुर्दैवानं त्यांना पोलिसांची मदत वेळेवर भेटली नाही। त्यामुळे गाडी त्यांच्या ताब्यातून पळवून नेली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार जेव्हा पोलीस ठाण्यात गेलेले होते तर ते गुन्हा दाखल करून न घेता त्यांना तीन तास तिथं त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि तहसीलदाराचीच गाडी पोलीस ठाण्यामध्ये जप्त करून घेतली। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी सर्व व्यक्ती, पोलीस असो किंवा तहसीलदार असो किंवा इतर कोणतेही शासकीय व्यक्ती असो, एक प्रशासनाचा एक भाग म्हणून इथं कर्तव्य बजावत असते आणि अशा गोष्टी होणं हे चुकीचं आहे। त्याच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनानुसार आमच्या जे जिल्हा शाखेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माननीय जिल्हाधिकारी आणि इतर लोकांना ते निवेदन दिलेलं आहे।